न्याय क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करत समाजात कायद्याबाबत जनजागृती निर्माण करणारे तसेच शिक्षण क्षेत्रातही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर दशरथ राठोड यांना प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। ॲडव्होकेट ज्ञानेश्वर राठोड हे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय येथे कार्यरत असून त्यांनी आपल्या कामातून न्याय व्यवस्थेप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपली। अनेक नागरिकांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांनी समाजात विश्वास निर्माण केलाय। न्याय क्षेत्रातील त्यांचा सखोल अभ्यास, कामातील शिस्त आणि सर्वसामान्यांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे त्यांची ओळख एक कर्तव्यदक्ष व अभ्यासू विधिज्ञ म्हणून निर्माण झाली। न्याय क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही हे महत्त्वपूर्ण योगदान त्यांनी दिले आहे। मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या विधी महाविद्यालयात ते अध्यापनाचं कार्य करत असून विद्यार्थ्यांना कायद्याचे सखोल ज्ञान देण्याचं काम ते करत असतात। विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करून न्याय व्यवस्थेतील विविध पैलू समजावून सांगण्याचे कार्य ते सातत्याने करत असतात। त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना होत असून त्यांनी घडवलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात यश संपादन करीत आहेत। समाजभिमुख दृष्टिकोन, न्याय क्षेत्रातील योगदान आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। हा पुरस्कार मिळाल्यानंतर विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। यावेळी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर दशरथ राठोड यांनी पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले। तसेच भविष्यातही न्याय आणि शिक्षण क्षेत्रात अधिक जबाबदारीने कार्य करत समाजासाठी योगदान देत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। पुरस्कारांनी सर्व जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा सन्मान करून या ठिकाणी त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे आणि त्या प्रोत्साहनाने जेवढे काही इथं आयोजनामार्फत ज्यांना काही बक्षीस मिळालेली आहेत त्यांचं इथून पुढे भविष्यात अजून समाजासाठी योग्य आणि चांगल्या रीतीने काम करतील आणि चांगल्या पद्धतीने योगदान देतील। या आयोजनामार्फत जे काही नियोजन होतं ते एकदम योग्यरित्या पार पडलेले आहे, त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक एकदा आभार मानतो मी। नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।